धन्यवाद, थँक्यू अनिकेत जरावते. इथून एक बिग मॅच, एक मोठी मॅच पाहायला मिळेल जिथे प्रत्युष 11 चिखले संघ तर एका बाजूला जय वाघोबा ठाणेपाडा. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील आमच्या कॉम्बॉक्स मधून. दोन सलामीर बॅटल, एका बाजूला पंकज दिवे तर एका बाजूला आपण पाहिलं कामेश. इथून जो विजयी संघ होईल त्याला थेट बाय असेल. आणि इथून आपण पाहिलं तर भांगरे फायटर वरकुंटे संघासमोर आपण पाहिलं तर तांबडमाल संघ. या दरम्यान बिग बॅटल, बिग मॅच. शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिलाच बॉल सन्मान दिलाय त्या ठिकाणी गोलंदाज वंदेश हेमाडे तर एका बाजूला पंकज दिवे. दोन्ही आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट असं लढत आहे मैदानामध्ये. कारण की एका बाजूला पण पाहिलं अनुभवाचं भंडार तर एका साईडला देखील अनुभवाचा भंडार आहे. वल्लवलं यावेळी चेंडूला डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. काय जबरदस्त गोलंदाजी वंदेश हेमाडे. सध्याच्या धरी आपण विचार केला तर 40+ चे खेळाडू आहेत, पण क्रिकेट वरती अजूनही मोठं नाव आहे. कारण की अनेक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये रुजू आहेत. काही जबरदस्त त्या ठिकाणी कडवी लढत, कडवा संघर्ष मैदानामध्ये. इथून पंकज दिवेला पूर्णपणे थांबवलं गेलंय. गोलंदाज पुन्हा एकदा वंदेश हेमाडे. लोवर फुलटॉस इनसाइड इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळाली, दुसरी धावीचा प्रयत्न. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. मैदानामध्ये संघर्षाची पराकाष्ठा करत असताना एका बाजूला जयवाघोबा ठाणेपाडा तर एका बाजूला प्रत्युष 11 चिखले संघ. या संघा दरम्यान एक मोठी मॅच पाहायला मिळते. वंदेश हेमाडे आतापर्यंत चांगले गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेचा षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ आपण पाहिला. लॉवर पुलटॉस उडवलाय, वळवलाय, यावेळी डॉट बॉल आलाय. काय चांगली गोलंदाजी हाताळत असताना वंदेश हेमाडे. हे नाव नाही तर सफाल्याचं ब्रँड आहे आणि म्हणूनच म्हटलं जातं गोलंदाज वंदेश हेमाडे. तर एका बाजूला कामेश वल्वी हा फलंदाज. यावेळी सॉफ्ट हँडने चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय त्या ठिकाणी लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. काय जबरदस्त षटकार त्या ठिकाणी. आणि या षटकाराने धावफलक आपण पाहिलं तर 7 या आकड्यावरती. यावेळेस खराब चेंडू. इथून बॅकवर्ड शॉट लेगला. 1 बाउन्स, 2 बाउन्स क्लिअर करेल. सीमा रेखा पार. चौकार 4. इथून काही जबरदस्त चौकार आलाय आणि या चौकाराने धावफलकावरून पाहिलं तर 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचं समाप्ती करीस धावफलक 11 रन ऑन दी बोर्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. एक चांगली सुरुवात प्रत्युष 11 चिखले संघ. काही जबरदस्त या ठिकाणी सुरुवात पाहायला मिळते. चला लगेच दुसरा गोलंदाज लगेच तयार ठेवायचा. प्लीज स्पीडअप करा. आणि नक्कीच आपण जिथून पहिल्या षटकाला अगदी सुरुवात झाली होती. पहिले 4 चेंडू अगदी आपण जय वाघोबा ठाणेपाडा संघाकडून राहिले होते. त्यानंतर शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू मात्र नक्कीच त्या ठिकाणी प्रत्युष 11 चिखले संघाच्या बाजूने राहिले गेले. काही जबरदस्त सुरुवात. गोलंदाज मयूर हेमाडेला प्रमोट केला गेलाय. मयूर हेमाडेला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आपण पाहिला फलंदाज पंकज दिवे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन असेल मैदानामध्ये. गोलंदाज मयूर हेमाडे आहे तर एका बाजूला आपण पाहिला पंकज दिवे.
गोलंदाज पुन्हा एकदा पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील मयूर हेबाडे तरी का बाजूला पंकज दुबे वळवला यावेळेस लावड पिल आहे पंचांकडे इथून डॉट बॉल आणि नक्कीच चांगला चेंडू हाताळला इथून पंकज दुबे पूर्णपणे बीट होत असताना डॉट बॉल ची सांगता राहिली गेली चांगली गोलंदाजी पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय थोडंसं प्रेशर दबाव तणाव ह्या सर्व काही गोष्टी पाहायला मिळाल्या गोलंदाज पुन्हा एकदा मयूर हेबाडे यावेळेस मिस्टर स्ट्रोक झाला तटीआर सर्कलला पंबल झाली सचिन काटेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला पण एक धाबेवरसाठी स्पाय व्हावं लागेल आणि एक धाबेला धावफलक आपण पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 12 रन ऑन दी बोर्ड 12 धाबा धावफलकावरती काही जबरदस्त या ठिकाणी मोठी मॅच पाहायला मिळते एका बाजूला जय वाघोबा ठाणे पाडा संघ आहे तर एका बाजूला प्रत्युष 11 चिखले संघ आहे बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते त्यानंतर तिसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल जिथे भांगरे फायटर संघ तर एका बाजूला तांबडमाल यावेळेस वलवलाय चेंडूला डॉट बॉल आलाय काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल करण्याचा प्रयत्न पण मयूर हेमाडे हा चांगला गोलंदाज आहे कारण की सापले गावाचा एक वंडर बॉय म्हणून सातत्याने पाहिलं जातं आणि तोच गोलंदाज मयूर हेमाडे तर एका बाजूला कामेश उडवलाय जरूर चेंडूला चेंडू बराच काळ हवेत आहे क्षेत्ररक्षण चुकी करतोय इथून झेल मात्र धरतीला दान केला जातोय आणि हा झेल जर टिपला असता तर फलंदाज बाद झाला असता पण जर आणि तरला थारा नाही या क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये नो इट नो बट हा मात्र नक्की झेल जर संधी निर्माण केली होती त्या ठिकाणी मयूर हेमाडे या गोलंदाजाने कारण की जेव्हा जेव्हा मोठा फलंदाज म्हणा किंवा साधा फलंदाज म्हणा तुम्ही झेल सोडतील तेव्हा तेव्हा आत्मबल यावेळेस काही जबरदस्त यू मिस डेफिनेटली हिट फलंदाज बाद होताना इथून गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चले गई गेंद घूम घूम कर आई झूम झूम कर चले गई बल्लेबाज बल्ला लेकर खड़ा था गेंद आई और गिलिया उड़ा कर चले गई फलंदाज बाद कामेश वलवी बैक टू द पवेलियन फलंदाज बाद झालाय कामेश वलवी बैक टू द पवेलियन धन्यवाद थँक्यू इथून गोलंदाज झालाय आपण मयूरला पाहिला तर चांगली गोलंदाजी हाताळत असताना विनय उंबरसाडा आलाय काही जबरदस्त या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मयूरचं मी कौतुक करेन आतापर्यंत 5 चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्यात शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल पुन्हा एकदा गोलंदाज यावेळी उडवलाय फटका फसलाय स्वतः यष्टी रक्षक तू चल मे आया मैदानामध्ये विनय उंबरसाडा एक मोठा गडी गारद होत असताना प्रत्युष 11 चिखले संघाचा विनय बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद गॉन धन्यवाद थँक्यू नवीन गोलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा प्रकाश याला प्रमोट केला गेलाय इथून मयूर हेमाडे काही चांगली गोलंदाजी हाताळली याच्यामध्ये काही शंका नाही अजूनही पंकज दुबे आहे मैदानामध्ये यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहिला यष्टीरक्षक थोडंसं बीट होताना त्या ठिकाणी पाहायला मिळालं चांगलं बॅकअप राहायला गेला काही जबरदस्त त्या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना जय वाघोबा ठाणेवाडा संघ
आणि म्हणूनच सातत्याने चांगली खेळी साकारत असताना इथून आतापर्यंत आपण पाहिलं तर प्रत्युष 11 चिखले संघाला पूर्णपणे थांबवलं गेलं. यावेळेस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतील. इथून मात्र क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. गुड जस्ट विकेट टेकन, बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी तुषार बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक फ्रेंड चषक 2026. आज रजनी आपण पाहिली 5वी रजनी आणि या 5वी रजनीमध्ये आपण पाहतायत काही जबरदस्त बिग बॅटल मैदानामध्ये रंगतायत. सुद्देश आलाय नवीन बॅटल. कारण की म्हणतात ना क्रिकेटचा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा अफाट आणि जिव्हाळ्याच्या आणि आवडीचा क्रिकेट आहे. इथून काही जबरदस्त गोलंदाजी प्रकाश कुठेतरी प्रकाश ज्योतावरती चांगली गोलंदाजी करत असताना म्हणून चांगली गोलंदाजी नवीन फलंदाज सुद्देश आलाय. गोलंदाज प्रकाश पाहिला चांगली गोलंदाजी हाताळतोय. पुन्हा एकदा पुढील बॉल तिसऱ्या षटकातील गोलंदाज यावेळी साखू टप्प्याची लेंथ लाईन क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. विरू आहे त्या ठिकाणी एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 15 रन 16 रन ऑन दी बोर्ड. 16 धाबा धावफलकावरती. धावसंख्येला थोडस ग्रहण लागला गेलं म्हणतात ना. धावांची गती थोडीशी बंदी झाली. 8 नोव्हेंबर 2016चा आपण दिवस आठवला तर नोटबंदी झाली होती. इथून मात्र मिस टाइम स्ट्रोक जरूर होता. इनसाइड आउटचा फटका पंकज दुबेच्या बॅट मधून आलाय. चेंडू सरळ सीमा रेखा पार. चौकार. जबरदस्त त्या ठिकाणी चमकार आला पंकज दुबेच्या बॅट मधून. धावफलक पाहिलं 20. यावेळेस मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. इथून चांगला बॅकअप राहायला गेला. काय जबरदस्त गोलंदाजी. प्रत्येक डॉट बॉल थोडस प्रेशर कन्वर्ट करत असताना इथून आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ झाला. इथून शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. धावफलक आपण पाहिला तर 20 याकडे वरती जाऊन स्थिर आहे. यावेळेस खराब चेंडू. इथून सरळ चेंडूला लॉप केलाय. आलाय चेंडू सरळ मिड विकेटला क्लिअर करणारा. सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू. आणि इथून मात्र काही जबरदस्त षटकार आलाय आणि या षटकाराने आपण पाहिला 3 षटकाच्या समाप्ती करी 26 याकडे वरती जाऊन पोहोचतोय. तो म्हणजे प्रथम फलंदाजी करत असताना प्रत्युष 11 चिखले संघ. इथून शेवटचं आणि अंतिम षटक गाठण्यासाठी गोलंदाज त्या ठिकाणी महेशला मात्र प्रमोट केला गेलाय. मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती महेश या गोलंदाजाने. काही जबरदस्त खेळी साकारत असताना बिग बॅटल बिग मॅच एक मोठी मॅच पाहायला मिळते. इथून 3 षटकाच्या समाप्तीकडे 26 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कुठेतरी सुरुवात खराब राहिली होती पण तदनंतर पलटवार केला. मिस्टर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षण पुढे सरसावेल. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावा लागेल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी बोर्ड. 27 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त शेवटचे आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर महेश आलाय
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न लावून अपील आहे पंचांकडे. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून पंकज दिवेला पूर्णपणे थांबवलं गेलंय. कारण की महेश देखील चांगली गोलंदाजी करत असताना जी पलटवार गोलंदाजी कशी असावी कौतुकास्पदी भूमिका निभावत असताना गोलंदाज पुन्हा एकदा महेश वळवलाय उडवलाय जरूर चेंडूला. सरळ बॅटचा वापर त्या ठिकाणी चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार षटकार. आणि या षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 33. म्हणतात ना पानी को बर्फ बनने में वक्त लगता है और ढले हुए सूरज को निकलने में वक्त लगता है. थोड़ी सी कोशिश कर थोड़ा जोर लगा किस्मत के जंग हुए ताले को खोलना तो थोड़ा सा वक्त लगता है. आणि पंकज दिबे तेच मैदानामध्ये दर्शवत असताना चेंडूला सरळ लॉफ्ट केलाय. आलाय षटकार आणि या षटकाराने आपण पाहिलं तर धावफलक 33 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 रन ऑन द बोर्ड. शेवटचे आणि अंतिम 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज महेश तर एका बाजूला पंकज दिवे. खराब चेंडू यावेळी बॅकवर्ड शॉट लेगला. चेंडू सरळ क्लिअर करेल सीमा रेखा पार चौकार 4. धन्यवाद थँक्यू. काही जबरदस्त खराब चेंडू हाताळला त्याच्यावरती पनिशमेंट केले गेले. धावफलक आपण पाहिला तर 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 37 रन ऑन द बोर्ड. 37 धाबा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा महेश. शेवटच्या आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. यावेळी सोडवलाय काय जबरदस्त हेलिकॉप्टर लँड केलाय आणि चेंडूला सरळ लॉप केलाय. आलाय आणखी एक पंकज दिबेच्या बॅट मधून चेंडू सीमा रेखावर षटकार 6. इथून काही जबरदस्त खेळी करत असताना पंकज दिवे आपल्या संघासाठी संकट पोहोचत. यावेळेस बोलावलंय चेंडूला डॉट बॉल पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीखेरीस आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 43 आणि 44 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. चला या ठिकाणी बांगरे फायटर कॅप्टन आणि तांबडमाल दोन्ही संघाला विनंती असेल आपण लगेच या. कर्णधार 2.
या ठिकाणी भांगरे फायटर तर एका बाजूला तांबडमाल. मी विनंती करेन प्रभाकर हेंबाडे सरांना तुमच्या सुप असते मात्र नक्कीच नाणेफेकीचा गोल केला जाईल. गोलंदाज झालाय सुद्दीस मिस्किटे तर दोन फलंदाज प्रकाश वेडगा तर एका बाजूला वंदेश हेमाडे. यस लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल दिलाय. गोलंदाज सुद्देश. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट बॉल आलाय. जिथून आपण पहिला 44 धावांचं लक्ष गाठायचं आहे जय बगोबा ठाणेपाडा संघाला. इथून पलटवार केला जाईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. सुदेश चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट बॉल आला. प्रकाश आहे त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला चांगली कौतुकास्पदी भूमिका निभावेल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. वाराचा धोचा आहे आणि वाराच्या झोतामध्ये आपण पाहतायत एक मोठी मॅच. थोडीशी स्पीडअप करा, जास्त काही नका प्लीज. प्रेमळ निवेदन असेल तुम्हाला मित्रांनो. गोलंदाज सुदेश मिस्किटे तर एका बाजूला प्रकाश वेडगा. उडवलाय जरूर. मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण पुढे सरसावलाय. झेल मात्र धरतीला दान केला गेलाय आणि थोडं एक धाबेने खातं पण झालाय जय बगोबा ठाणेपाडा संघाचा. गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी सुदेश आहे. सुदेश मिस्किटे हा गोलंदाज पॉवर प्लेच्या बंधनामध्ये. पॉवरफुल गोलंदाजी होईल का हे देखील प्रश्नाचिन्ह आहे. अजूनही उर्वरित आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस इंटू द गॅप मध्ये पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आहे. एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन द बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. इथून प्रत्येक डॉट बॉल आणि प्रत्येक धाव महत्वाचे असेल. यावेळेस डॉट बॉल बोलावलाय चेंडूला. इथून मात्र नक्कीच पलटवार केला गेलाय. मागील मॅच देखील आपण पाहिलं होतं तांबडमाल बनाम देदाले संघ जिथून 31 धावांचं लक्ष समोर असताना जो पलटवार केला होता तांबडमाल संघाने. खराब चेंडू हाताळलाय. इथून तितकंच चांगलं बॅकअप देखील आहे. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी हाताळत असताना सुदेश मिस्किटे या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलं गेलं. चांगली गोलंदाजी हाताळतोय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. धावफलक आपण पाहिलं तर 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 रन ऑन दी बोर्ड. 2 धावा धावफलकावरती. यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू बराच काळ येत आहे. क्षेत्ररक्षण चुकी करणार नाही. फलंदाज बाद होताना प्रकाश बॅक टू द पवेलियन. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज बाद गॉन.
धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज मयूर आलाय, मयूर हेमाडे. तर गोलंदाज आपण पाहिला त्या ठिकाणी विनय उंबरसाडा या गोलंदाजी मार्क वरती. इथून थोडासा गेअर चेंज करावा लागेल. 44 धावांचं लक्ष गाठायचं आहे वगो फायटर ठाणेपाडा संघाला. काही जबरदस्त गोलंदाज विनय उंबरसाडा, तर एका बाजूला वंदेश हेमाडे. इथून सरळ बॅटचा वापर पाहायला मिळतोय. एक धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केले गेले. एक धावाने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन दी बोर्ड, 3 धाबा धावफलकावरती. गोलंदाज विनय चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत विनय उंबरसाडा, तर एका बाजूला मयूर हेमाडे. उडवलाय जरूर चेंडू, बराच काळ वेध आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी कामेश वळवी कुठलेच चुके करणार नाही. सब डिसमिसल. फलंदाज बाद होताना मयूर हेमाडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद का धन्यवाद, थँक्यू. योगेश आलाय, योगेश घडक नो मॅन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावफलक आपण पाहिलं तर 3 या आकड्यावरती शांत राहायला गेलाय. इथून जो पलटवार केला होता जयवगोबा ठाणेपाडा संघाने आणि तोच या ठिकाणी पलटवार करत असताना प्रत्युष 11 चिखले संघ पाहायला मिळतोय. यावेळेस काय जबरदस्त वेगावरती स्वार डॉट बॉल पाहायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी हाताळली. डॉट बॉल आलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धाबेवर समाधान मानावं लागेल. इथून 1 या आकड्याने धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 रन ऑन द बोर्ड, 4 धाबा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा त्या ठिकाणी विनय उंबरसाडा. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडूचा खेळ. स्टेप आउट केला जरूर बॅकएंड एरियाला. क्षेत्ररक्षण नाही आहे. चेंडू सरळ जाईल. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. काही जबरदस्त फ्रंट आणि या 2 धाबा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. 6 रन ऑन दी बोर्ड, 6 धाबा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी हाताळतोय विनय उंबरसाडा. या गोलंदाजाने आतापर्यंत प्रभावित केलाय. त्याच्या गोलंदाजाचा जोर आवडते विनय उंबरसाडा. तर एका बाजूला वंदेश हेमाडे. शेवटचा आणि अंतिम मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. मिस्टर स्ट्रोक. 1 धाब त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. 1 धाबेने मात्र नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे असेल आणि एकेरी धाबेने धावफलक आपण पाहिला तर 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 3.50 ची सरासरी गाठत 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून येणारे चेंडू असतील 12 आणि 37 धाब्यांची आवश्यकता असेल. 12 गेंदेसे 37 रणो की दरकार. 37 रन ऑन दी बोर्ड अजूनही विजयासाठी. चला लगेच नो मॅन गोलंदाज आपण तयार ठेवायचे, जास्त वेळ न घेता. त्याला तांबडमाल संघ आपला निर्णय घ्यायला पाहिजे लगेच. बॅटिंग फलंदाजी ओके यस फलंदाजी. तसेच लगेच भांगरे फायटर संघ आपण क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचा या इनिंग ब्रेक नंतर. धावफलक आपण पाहिला तर 7 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. इथून 12 चेंडू 37 ची गरज आहे. कारण की वंदेश हेमाडेकडे ती ख्याती आहे. कारण की चांगला फलंदाज आहे. पंकज दिपे आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. इथून 12 चेंडू 37 ची गरज आहे. पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लेट अँड बेस डॉट बॉल. इथून 11 चेंडू आणि 37 धाबेची गरज असेल. 11 चेंडू 37 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. वंदेश हेमाडे पूर्णपणे जीवाच्या आकांताने मात्र संघर्षाची पराकाष्ठा करत असताना मैदानामध्ये
यावेळेस प्लेइंग अवे द बॉडी सर्रापासून थोडासा लांब ठेवलाय. डॉट बॉल आलाय. काय जबरदस्त गोलंदाजी हाताळत असताना पंकज दिवे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा पंकज दिवे तर एका बाजूला बंदेश हेमाडे. याही वेळेस मात्र थोडासा वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. अजूनही 10 चेंडू आणि 36 धाबेची गरज असेल. 10 गेंदेचे 36 रनों के दरकार. गोलंदाज स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत आहे. क्षेत्ररक्षण पंकज दिवे स्वतः गोलंदाज त्यामुळे चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद होताना वंदेश हेमाडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. धन्यवाद. थँक्यू. डोमॅनला त्या ठिकाणी फलंदाज महेश आलाय. फलंदाज मार्क वरदे जिथून आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 याकड्यावरती धावफलक शांत राहिलं गेलं. गोलंदाज पंकज दिवे चांगली गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस काय जबरदस्त चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी हाताळत असताना यावेळेस मात्र नक्कीच चांगला बॉल. डॉट बॉल पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. इथून 7 चेंडू आणि 36 ची गरज आहे. यावेळेस बोलावलाय जरूर चेंडूला. डॉट बॉल. इथून मात्र षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीकडे धावफलक आपण पाहिला 8 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. फक्त वाईटची एक धाव खर्च करत असताना इथून पंकज दिवे पाहायला मिळालाय. इथून आपण पाहिला तर येणारे चेंडू असतील 6 आणि 36 धाबेची आवश्यकता असेल. कारण की जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ. बालपण तारुण्य ऊर्ध्या अवस्थेच्या पिचवर खेळला जाणारा खेळ असतो. नियतिग्रस्ती असते ती बॅटिंग आणि मानवगत असतो तो बॉलिंग. परमेश्वर दुःख असतो अंपायर. कधी मिळतो सुखाचा सिक्सर तर कधी पडते दुःखाची विकेट. खेळता खेळता कधी होतो रनआउट. संकटातून देखील कधी कधी देखील वाचवतो. कारण परमेश्वराचा लो बॉल ही कधी पडतो. चौकार येतो तर कधी षटकार येतो. इथून वळूया आपण मैदानामध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी मेहुल निमला शेवटचं आणि अंतिम षटक गाठण्यासाठी उडवलाय जरूर चेंडूला. चेंडू बराच काळ हवेत आहे. यस could just wicket taken. फलंदाज बाद. योगेश कडक बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. फिरू आलाय. नो बॅटर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही चांगली खेळ दर्शवला गेला. अभिनंदन असेल. या ठिकाणी आपण पाहिलं प्रत्युष 11 चिखले संघ विजयश्री संपादित केला. इथून थेट क्वालिफायर मॅच त्या ठिकाणी प्रवेश केला गेलाय सामन्यासाठी. इथून आपण पाहणार आहोत तिसऱ्या फेरीचा पहिला आणि शेवटचा आणि अंतिम सामना असेल. तदनंतर क्वालिफायर मॅच असेल. इथून एका बाजूला भांगरे फायटर संघ आहे तर एका बाजूला तांबडमाल. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल त्या ठिकाणी जॉईन होतील आमचे साथी समालोचक अनिकेत रावते. ओव्हर टू यू.